राजुरा तालुक्यातील वरोड्याच्या भूमिहीन शेतमजुरांना पट्टे देण्याच्या मागणीसाठी आरपीआय आंबेडकरच्या जिल्हा अध्यक्षा प्रियाताई खाडे यांचे साखळी उपोषण। नमस्कार, मी माधुरी कटकोजवार। आपण बघत आहात चंद्रपूर संघात चंद्रपूर कलेक्टर ऑफिसच्या समोर आज आपण आलेलो आहोत, जिथे आरपीआय आंबेडकरच्या वतीने उपोषण सुरू आहे। तर आपल्यासोबत आहे उपोषण करते आरपीआय आंबेडकरच्या जिल्हा अध्यक्ष प्रियाताई खाडे। तर काही हे जे उपोषण आहे ते कशाबद्दल आहे, तुमचं मागणी आहे? आज आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण जे आम्ही करण्यात आलेलं आहे, याचा उद्देश एक आहे की राजुरा तालुक्यामध्ये वरोडा गाव आहे आणि तो क्षेत्र जसं चारली, निरली, वरोडा, पेलोरा हा जो क्षेत्र आहे, तर ह्या ठिकाणी जे 70 ते 80 वर्षापासून शेतकरी परंपरा जे नजूल जी जागा असते त्या जागेवर त्यांचं कुटुंब जगत आणि ही जागा कुणाच्या मालकी हक्काची नाही, गायरान म्हणून त्यांची जागा आहे आणि त्या जागेवरती शासनाने आज 82च्या आधी दिलेला एक सरकारी त्या ठिकाणी पट्टा आहे 5 एकरचा। तर वारंवार जे शेतकरी आहे की त्यांचं म्हणणं एकच होतं की आम्हाला जेव्हा एक पट्टा मिळू शकते तर बाकी लोकांना सुद्धा त्यांच्या हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे। तर हे माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा आम्ही वारंवार मागणी केली आणि त्यानंतर तहसील कार्यालयाला सुद्धा आम्ही निवेदनं दिले। अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आल्या, बावनकुळे साहेबांपर्यंत सुद्धा नाही का निवेदन देण्यात आले, तरी पण आमच्या हाताला यश नाही आलेलं आहे। तर मला म्हणायचं आहे की आज राजुरा विधानसभाचे जे आमदार आहे माननीय देवरावदादा भोंगे यांनी सांगतात आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की आता पट्टे देण्यासाठी कुठलाही अडथळा नाही, हे खुलासा केलेला आहे। कारण तर आम्ही पेपरला बातम्या वाचताना आम्हाला आनंद होतो, पण तोच आनंद आमच्या शेतकऱ्याला सुद्धा झाला पाहिजे। तर मला म्हणायचं आहे की ज्या वेळेस आमचे बावनकुळे साहेब आणि जसे आमचे राजुरा क्षेत्राचे जे आमदार आहे भोंगे साहेब, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्याचा कार्यक्रम आम्ही पट्ट्या वाटप करण्याचा ज्योती तालुक्यात आहे, जसा गोंदिवली तालुक्यामध्ये आहे, राजुरा क्षेत्रामध्ये आहे। तर देवरावदादांना एकच बोलायचं आहे की दादा, तुम्हाला आता राजुरा क्षेत्रामध्ये वरोडा हा गावाकडे तुम्हाला लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण वारंवार आमचं निवेदन चालत आहे, वारंवार आम्ही मागणी करत आहोत, तरी आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही। माझ्या शेतकऱ्याचं एकच लक्ष आहे, सकाळी उठले का विचार करतात की दादा आज नाही का पट्टे वाटप करणार आहे, उद्या करणार आहे, भविष्यात त्याच्यामध्ये आमचा पण नंबर येणार। म्हणून माझा शेतकरी आशाने दादा तुमच्याकडे बघते, तर तुम्ही निराशा त्याची करू शकत नाही आणि तुम्हाला आता वरोडा क्षेत्राची सुद्धा हे पट्टे देणं भाग पडेल। आणि आज मी एका दिवसाचं जरी आंदोलन साखळी उपोषण ठेवलेलं आहे, पण येणाऱ्या 1 महिन्याच्या नंतर मी ह्याच ठिकाणी अगर माझ्या शेतकऱ्याकडे तुमचं अवलक्ष झालं तर दादा मी आमरण उपोषण करणार आणि माझ्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहून आणि माझ्या शेतकऱ्याला मी पाठबळ देईन आणि त्यांच्या हक्काचे पट्टे त्यांना मिळवून देण्याचं मी कार्य करीन, हीच बोलते आणि मी इथंच थांबते। जय भीम, जय शिवराय, जय सगळे। नमस्कार, माझं नाव सागर मारुती जरपोत, राहणार वरोडा, पोस्ट साखळी, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर। आम्ही मागील 1980 पासून वरोडा गावात भूमिहीन आहोत। तरी तिथं अतिक्रमण म्हणजे गायरान जमीन आहोत, त्या गायरान जमिनीवरमध्ये 1990 पासून आम्ही शेती करत आहोत, त्या शेतीवर आम्ही पोटगुजारा करत आहोत। तरी 1992 मध्ये एका व्यक्तीला पट्टे मिळाले, तर आम्ही तहसीलदाराला एक निवेदन कित्येकदा तिथं जाऊन असे आम्ही निवेदन दिले आहे की आम्हाला पण पट्टे हवे आहे, कारण आम्हाला पण पट्टे हवे द्या, तर तहसीलदारांनी सुद्धा ऐकलं नाही आहे। मागे आम्ही 4 महिन्याआधी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तर आम्हाला असं वाटतं की मागं आमदार साहेबांनी गोंडपिंपरी, कोरपणा, ज्योती या तालुक्यात जसे पट्टे वाटप केले आहे, जसं सोशल मीडियावर टाकते, तर आमचाही असं विचार मनात असं काहीतरी खळबळते, आम्हालाही पट्टे हवे आहे। तर आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या चेहऱ्यावर थोडासा आनंदाचा उत्साह निर्माण करावा आणि आम्हाला पट्टे वाटप करावे, हीच विनंती।
आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया प्रियाताई खाडेच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आज साखळी आंदोलन आहे। जर आमच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही इथं आमरण उपोषण करीन आणि आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे हीच विनंती।